तर पुण्याच्या कोंढवा परिसरात जोरदार पाऊस झाला। पावसाने गाड्या वाहून जात होत्या। या पावसाचा परिणाम पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पुण्यात सध्या कोंढवा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। अशा प्रकारे रस्त्यांवर हे पाणी जे आहे ते किती वेगाने वाहत आहे त्याची ही दृश्य पाहतोय आपण। रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि या पाण्यात अनेक गाड्या ज्या आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत। वाहन चालकांना याचा मोठा फटका बसणार आहे। या पाण्यातून गाड्या चालवण्याचं धाडस करू नका असं आवाहन TV9 मार्फत केलं जात आहे। रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, सर्वच वाहतुकीवर या पावसाचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। पुण्यात कोंढवा परिसरातली ही दृश्य पाहतोय। पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे कशा प्रकारे गाड्या या पाण्यात वाहून जातात त्याची दृश्य। तर पुण्याच्या कात्रज चौकातली ही दृश्य आपण पाहतोय। कात्रज चौकात देखील पाणीच पाणी आपण पाहतोय। कात्रज चौकात याच पाण्यातून गाड्या रस्ता काढण्याचा मार्ग जो आहे तो शोधतायत। वाहन चालकांना कसरत करावी लागते कारण रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि यातूनच त्यांना मार्ग काढावा लागतोय। पुण्यात कोंढवा परिसर असेल, कात्रज परिसर असेल, सर्वच ठिकाणी पाऊस बरसतोय।